नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. जसा मी खरं म्हणजे दोन मुद्दे टॅग केलेत, ते परस्पर विरोधी आहेत असं काही जणांना वाटेल, पण ते खरं म्हणजे एकमेकात मिसळलेलेच दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं जे सरकार ह्या 1.5-2 महिन्यामध्ये अस्तित्वात आलं, या सरकारसाठी मधुचंद्राचा काळ नाहीच आहे का? आणि त्याला जोडून दुसरा जो मुद्दा आपण मधल्या ओळी टॅग केला तो हाच आहे की आज विधिमंडळाच्या पायऱ्यावरती जी दोन्ही बाजूनं असलेल्या आमदारांची जी हमरातुमरी झाली, तर हे एकमेकाशी कनेक्ट असलेले मुद्दे. आणि ते कनेक्ट आहे त्याचं कारण असं आहे की हे एकतर हे सरकार ज्या पद्धतीनं अस्तित्वात आलं आहे ती पार्श्वभूमी. एरवी कसं असतं की एखादं नवं सरकार अस्तित्वात आलं की त्या सरकारसाठी एक मधुचंद्राचा काळ आहे असं मानलं जातं. तो किमान 6 महिन्याचा तरी असतो, काही वेळेला तो एक्सटेंड असतो, 1 वर्षभराचा तरी असतो. आपल्याला आठवत असेल तर महाविकास आघाडीचं जे सरकार अस्तित्वात आलं त्यानंतरची पहिली काही महिने देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये तरी किमान हे सांगितलं होतं, प्रत्यक्षात ते खूप टीका करत होते की माझा या सरकारला काही वेळ जाऊ द्यावा अशी माझी त्यातली भूमिका आहे. पण तसं काही झालं नाही आणि त्यानंतर तर कोरोनाचाच काळ आल्यामुळं विरोधी पक्षालाही टीका करण्याची संधी मिळाली नव्हती. पण हे सरकार ज्या पार्श्वभूमीवरती आलं आहे त्याच्यानंतर जो एरवी आपण सरकारला मधुचंद्राचा काळ असतो, 6 महिने तरी किमान सरकारला संधी मिळते वगैरे आपण असं म्हणतो, तर असं काही होताना दिसत नाही आहे. आणि आजच आपण बघितलं की सत्ताधारी पक्षाचे आमदार महेश शिंदे आणि विरोधी बाकावरचे विधान परिषदेचे सदस्य यांची, अमोल मिटकरी यांची अक्षरशः हमरतुमरी झाली. आणि मग याच्यामुळं महाराष्ट्रातली जी राजकीय परंपरा आहे ती आणखीन एक पायरी खाली घसरली. आणि ती घसरल्यानंतर मग आरोप प्रत्यारोप विधिमंडळाच्या अध्यक्षाकडं या संदर्भातल्या तक्रारी झाल्यात. आणि त्याची पार्श्वभूमी पण मला अशी दिसते आहे, जी पहिल्या मुद्द्याशी निगडीत आहे, ती अशी की दोन्ही बाजूच्या काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये श्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांना अशी सूचना केली होती की तुम्ही कधी सभागृहामध्ये येता, म्हणजे थोडंसं उशिरा येता, कोणी लवकर येतं. श्री अजित पवार हे लवकर येण्यासाठी प्रसिद्ध आहेत, ते तसे लवकर येत असतात. ते आल्यानंतर मग नंतर इतर आमदार येतात, तर त्यामुळं ते विधिमंडळाच्या पायऱ्यावरती जे आंदोलन असतं त्या आंदोलनाला तशी तेवढी धार मिळत नाही असं बहुधा त्यांना सुचवायचं होतं. आणि सत्ताधारी पक्षातल्या एकनाथ शिंदे गटाच्याही आमदारांनी असं ठरवलं की 50 खोके सबकुच ओके किंवा ओकेच ओके हे जे काही आहे याला एक प्रत्युत्तर द्यायचं. आणि म्हणून दोन्ही बाजूची मंडळी आधी जे काही आता दिसतं आहे आणि जेवढं समजलं आहे त्यानुसार एकनाथ शिंदे गटाच्या मंडळींनी याला प्रत्युत्तर देण्याची मोहीम जेव्हा हातात घेतली तेव्हा ते आंदोलन सुरू असतानाच अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी तिथं आली. आणि मग ते काही घडलं यातलं काय खरं आणि कोणाचं खरं याबद्दलची स्पष्टता अद्याप तरी नाही आहे. पण एक हमरातुमरी झाली. अमोल मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार सत्ताधारी बाकावरच्या मंडळींनी हे खूप अश्लाघ्य अशा पद्धतीची शिवीगाळ केली. महेश शिंदे यांनी याला प्रत्युत्तर देताना असं सांगितलं की अमोल मिटकरी यांच्या एकूणच पॉलिटिकल क्रेडेन्शियलबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सो असं का होतं आहे की ह्या सरकारबद्दल जो एरवी आपण मानतो तसा मधुचंद्राचा काळ नाही आहे. आणि त्याची पार्श्वभूमी जी आहे ना ती हीच आहे की हे सरकार ज्या कॉन्टेक्स्टमध्ये सत्तेवरती आलेलं आहे, फ्रॉम डे 1 म्हणजे हे सरकार अस्तित्वात आल्यापासून ते आज तागायत जे काही सुरू आहे ते इंडिकेट असं केलं जातं की ज्याला प्रतिमा निर्मिती असं आपण म्हणतो किंवा परसेप्शन बिल्डिंग, ते परसेप्शन बिल्डिंग होणारच नाही अशा पद्धतीचे प्रयत्न सध्या विरोधी बाकावरून सुरू आहेत. आणि खास करून सत्ताधारी बाकावरती हे प्रयत्न केले जातात. म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अतिशय धडपडीनं धडाडीनं आम्ही निर्णय घेतो आहोत, मुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहेत, जे काही निर्णय आम्ही घेत आहोत ते लोकांच्या उपयोगाचे निर्णय. म्हणजे आजसुद्धा त्यांनी जो कवितेचा शेवट केला त्या शेवटामध्ये तुमच्यासाठी खूप काम केलं, आता लोकांसाठी काम करू द्या असं सांगितलं. सो सत्ताधारी बाकावरून हे प्रयत्न केले जात आहेत की हे सरकार हे लोकांचं सरकार आहे, ते परसेप्शन बिल्डिंग सुरू आहे. आणि 2.5 वर्षाचा काळ या सरकारला मिळणार असल्यामुळं आणि त्यातही ही शक्यता वर्तवली जाते की कदाचित महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होतील. तो काळ म्हणजे साधारणतः एप्रिल-मे मध्ये आपल्याकडे निवडणुका होता, तर तो जो काळ आहे तो काळ विचारात घेता 2च वर्षाचा काळ या सरकारसाठी आहे. आणि म्हणून एकीकडे सत्ताधारी पक्ष हा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र या सरकारला कसल्याच पद्धतीचा मधुचंद्राचा काळ मिळू द्यायचा नाही
असंच विरोधी बाकावरून ठरलेलं आहे असं दिसतंय. आता इव्हिडन्सेस बघा की जेव्हा हे सरकार अस्तित्वात आलं ते आल्या आल्या लगोलग काय सुरू झालं तर एकतर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी सुरू झाली. ती अतिवृष्टी सुरू झाली त्याबरोबर ज्यांना विरोधी पक्ष नेता करावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या 40 आमदारांनी श्री शरद पवार यांच्याकडे पत्र दिलं असं म्हणतात. तर श्री अजित पवार हे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथेचा सकाळचा सोहळा आणि त्यांचा एकूणच वावर हा भारतीय जनता पार्टीला अनुकूल आहे अशी जी कुजबूज असते बिलकुल त्याला छेद देणारं वर्तन अजित पवार यांच्याकडनं सध्या सुरू आहे. म्हणजे विरोधी पक्ष नेता जशा पद्धतीनं महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर काम करणं अपेक्षित असतं अगदी तशाच पद्धतीचं काम श्री अजित पवार यांचं सुरू आहे. आत्ताही शेवटच्या आठवड्यातला जो ठराव असतो किंवा शेवटच्या आठवड्यातली जी चर्चा असते विधिमंडळातली त्या चर्चेमध्ये अजित पवार यांनी अतिशय घणाघाती असे सरकारला काही प्रश्न विचारले. पण त्याची सुरुवातसुद्धा म्हणजे या सरकारला मधुचंद्राचा काळच मिळणार नाही याची सुरुवातसुद्धा श्री अजित पवार यांच्या गडचिरोली आणि त्या पूर्व विदर्भ भागातल्या मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातल्या अतिवृष्टीच्या पाहणीपासूनच सुरुवात झाली. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये हे सरकार शेतकरी प्रो होतं अशी जी एक प्रतिमा सर्वसामान्यामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांचं हे परसेप्शनच या सरकारचं क्रिएट होणार नाही अशा पद्धतीची सुरुवात श्री अजित पवार यांनी केलेली आपल्याला दिसते आहे. आणि ती अशी सुरुवात आहे की याच्यामध्ये नंतर अजित पवार यांच्या दौऱ्यापाठोपाठ लगोलग सत्ताधारी बाकावरच्या म्हणजे खास करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा अतिवृष्टी संदर्भातले दौरे करावे लागले. सो तो तर काळ फार कमी होता. म्हणजे सरकार अस्तित्वात आल्यापासून केवळ 15 ते 20 दिवसामध्ये ही घडामोड घडली. आता हे खरं आहे की सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यामुळे कुठला मंत्री असं नाही म्हणू शकत की मी कालच या खात्याचा चार्ज घेतला आहे मला पुरेशी माहिती नाही. पण आपण बघतोय की विधिमंडळामध्ये या सरकारला घेरण्यासाठी विरोधी बाकावरून सातत्यानं कठीणात कठीण प्रश्न विचारले जात आहेत आणि सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांची भंबेरी प्रसंगी उडताना दिसते. त्याचं कारणच हे आहे की सरकार ही जर निरंतर चालणारी प्रक्रिया असेल तर तुम्ही ज्या खात्याचा चार्ज घेतला आहे तो काल घेतला आहे की आज घेतला आहे की 2 तासापूर्वी घेतला आहे त्याचं काहीही आपल्याला त्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. तुम्ही ह्या प्रश्नाची उत्तरं द्या अशा पद्धतीची चर्चा ही सभागृहामध्ये विरोधी बाकाकडनं सातत्यानं घडवली जाते. आणि कायदा आणि सुव्यवस्था विशेषतः महिलांवरती होत असलेले अत्याचार याच्याबद्दल तर श्री अजित पवार यांनी सरकारला या प्रकरणांची जंत्रीच देऊन एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी ढासळू लागलेली आहे विशेषतः या राज्यामध्ये महिला कशा असुरक्षित आहे अशा पद्धतीनं एक चित्र मांडण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. आणि घटनाही तशाच घडलेल्या आहेत. या सरकारमधली सगळ्यात एक वीक कडी काय माहिती आहे श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले जे आमदार आहेत त्यातले बरेचसे आमदार हे स्वयंभू आहेत. स्वयंभू या अर्थाने की त्यांना बहुधा अनेक वेळेला सूचना करून सुद्धा संजय शिरसाट यांचं आपल्याकडे अलीकडचं उदाहरण ते कॅमेऱ्यासमोर त्यांची जी नाराजी आहे ती काही लपवत नाही. बरं ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेले आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य करून आमदार झालेली ही मंडळी. त्यामुळं तुलनेनं जे सोबर आहेत किंवा तुलनेनं ज्यांचं नेतृत्व हे अजून तरी ठाणे आणि त्या परिसराच्या बाहेर एस्टॅब्लिश झालेलं नाही अशा श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे एकत्रित आलेले आहे. आणि त्यामुळं तिथं काही कडी ही अशी कडी आहे की जी कमकुवत कडी आहे. आणि बऱ्याच जणांना ज्यांना मंत्री होणं अपेक्षित होतं ते मंत्री झालेलं नाही. त्यामुळं एनकेन प्रकारे त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांना करावा लागतो आणि तो केला जातो आहे याची काही एव्हिडन्सेस श्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये मांडले. खास करून ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत आणि त्यातला जो मधला अर्थ आहे तो तुम्ही नीट लक्षात घ्या. त्या बदल्यांना बिलकुल कोट करून अजित पवार यांनी या सरकारमध्ये काय कमजोर कडी आहे आणि ती भारतीय जनता पार्टीला चालणार आहे का असा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ते सरकार हे भ्रष्टाचारी नाही आहे किमान उपमुख्यमंत्र्याबद्दल म्हणजे आत्ताच्या उपमुख्यमंत्र्याबद्दल तरी ते परसेप्शन होतं. पण अजित पवार यांनी ती लगोलग चर्चा घडवून आणलेली आहे आणि ती घडवून आणणं हे या सरकारच्या परसेप्शन बिल्डिंगच्या विरोधातला एक महत्त्वाचा प्लॉय असू शकतो. कारण ज्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आहे त्यांचं समाधान करणं हा आणि ते समाधान कुठल्या अर्थाने असतं हे तुम्ही सुज्ञ प्रेक्षकांना सांगणे न लागो. तर हा जो त्यातली ही जी दुखरी कडी आहे किंवा ह्यातला जो कमजोर भाग आहे ना तो बरोबर श्री अजित पवार यांनी पकडला आहे.
आणि मग त्याच्यातून आपल्याला असं दिसतंय की या सरकारमधल्या भ्रष्टाचाराबद्दल, या सरकारच्या शेतकरी विरोधी असण्याबद्दल असे प्रश्न हे विचारले जातात. शिवसेनेकडनं म्हणजे फक्त विधिमंडळातच नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडनंच नाही, तर शिवसेनेच्या तर अस्तित्वाचाच हा प्रश्न असल्यामुळं या सरकारला ज्या शिवसेनेतनं ही मंडळी फुटून बाहेर आलेली आहेत ती शिवसेना तर कसलाच मधुचंद्र मिळवून देणार नाही. म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये ज्या पद्धतीच्या कडवट बातम्या येत आहेत आणि ज्या पद्धतीची टीका होते शिवसेनेकडनं, खास करून आदित्य ठाकरेकडनं, श्री उद्धव ठाकरे यांच्याकडनं, तर हे गद्दारांचं सरकार आहे, हे गद्दार मंडळी आहेत. हा जो प्रचार आहे याच्यातून सरकारमध्ये सहभागी असलेल्या आणि मुख्यमंत्रीपद मिळवून सत्तेवरती आलेल्या गटाविषयीची लोकभावना ही बदलत राहावी, ती तशीच राहावी. जर ती सहानुभूती श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं असेल तर किमान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये त्याचं रिफ्लेक्शन व्हावं हा प्रयत्न श्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं केला जातो आहे. आणि त्यामुळं त्याही फ्रंटवरती या सरकारला कुठल्याही पद्धतीचा मधुचंद्र मिळणार नाही. दुसरं या सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. या निवडणुका यासाठी महत्त्वाच्या आहे की ज्या पद्धतीने हे सरकार अस्तित्वात आले त्यानंतर किमान मुंबई महानगरपालिकेवरती जर या सरकारच्या घटक पक्षांना, विशेषतः भाजपला विजय मिळवता नाही आला, यश संपादन नाही करता आलं, तर या सरकारच्या एकूणच अस्तित्वात येण्याबद्दलचे अनेक प्रश्न हे नव्याने विचारले जातील. आणि हेच सर्वात मोठं आव्हान आहे. कारण जिल्हा बँका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या लगोलग निवडणुका असल्यामुळं या सरकारला त्याहीमुळे मधुचंद्र मिळणार नाही जो एरवी मिळत असतो. आणि हे सरकारच केवळ 2 वर्षासाठी अस्तित्वात आलेलं असल्यामुळं या सरकारच्या एकूणच प्रत्येक बारीक सारीक घडामोडीवरती विरोधी पक्षाचं लक्ष असणार आहे. आणि म्हणून आपण हा मुद्दा टॅग केला की या सरकारला कुठल्याही पातळीवरती थोडंसं रिलॅक्स होण्याची वेळ मिळणार नाही. दुसरं असं झालं की महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलतो आहे, तो अधिक आक्रमक होतो आहे. देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणामध्ये उदय झाल्यापासून ते विरोधी पक्षात होते तेव्हापासून खरं तर याची सुरुवात झालेली. म्हणजे गाडी भरून पुरावे 70,000 कोटी रुपयाच्या सिंचन घोटाळ्यामध्ये ते घेऊन गेले. तिथून आपण बघतोय की वैयक्तिक पातळीवरच्या टीकेचा सुद्धा रोख बदललेला. ते सरकारमध्ये होते तेव्हाही काही विशिष्ट लोकांना, म्हणजे खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मंडळींना टार्गेट करून भारतीय जनता पार्टीनं त्यांना आपल्याकडे घेतलं. ते घेत असतानासुद्धा त्या पक्षातल्या मंडळीवरती, त्या पक्षातल्या मंडळीतल्या काही जणांच्या गैरव्यवहारावरती सतत चर्चा होत राहील असं पाहिलं. नंतर हे दुसरं जे महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं त्यानंतर तर त्यांनी मशिनरीच्या गैरवापराचा कहरच केला. म्हणजे त्यांनासुद्धा हा नैतिक अधिकार नाही आहे की ते भारतीय जनता पार्टीच्या एकूण जी काही सोकॉल्ड अथॉरिटेरियन हुकुमशाही पद्धतीचा कारभार आहे केंद्रात किंवा राज्यात होता असं म्हणून, म्हणजे जे फोन टॅपिंगचं वगैरे प्रकरण होतं, तर तो करत असताना महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं कारभार झाला तो अजून महाराष्ट्राच्या राजकारणात एक दुसरी निम्न पातळी होती. कारण श्री अजित पवार हेच थोड्या वेळापूर्वी सभागृहामध्ये बोलताना बदमाश आणि बदनाम अधिकाऱ्याबद्दल बोलत असताना त्यांना सेवेत घेण्याबद्दलचे काही कमेंट्स त्यांनी केले. आणि त्यातली महत्त्वाची जी कमेंट होती ती अशी होती की महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा अशा अधिकाऱ्यांना सेवेत घेऊन त्याची फार मोठी किंमत महाविकास आघाडीला भोगावी लागली. म्हणजे सचिन वाझे, ते सोकॉल्ड एन्काउंटर स्पेशलिस्ट, हे सेवेत आल्यानंतर त्यांनी जी काही अडचण महाविकास आघाडीची करून ठेवली त्याबद्दल थेट बोट अजित पवार यांनी ठेवलं. आणि ते थेट बोट त्यांनी शिवसेना आणि तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच विरोधात ठेवलं. ती एक आणखी निम्न पातळी होती की जेव्हा तुमच्या राजकीय सोयीसाठी तुम्ही भ्रष्ट, कलंकित असल्या मंडळींना सेवेत घेतलं. पण आता ह्या मंडळींनी जी सेवेत घेतलेलं आहे त्याबद्दल तुम्ही टीका टिप्पणी कुठल्या तोंडाने करणार. सो हा जो निम्न पातळीवरती जात असलेल्या राजकारणाचा भाग आहे त्या भागाची अशा पद्धतीनं परिणिती जी सभागृहाच्या, विधिमंडळाच्या पायऱ्यावरती हमरातुमरी आणि एकमेकांच्या विरोधामध्ये अश्लाघ्य शिवीगाळ करण्यापर्यंत पोचलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सरकारला फक्त हनीमून मधुचंद्राचा काळच मिळणार नाही असं नाही, तर आपल्या महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे त्याचा स्तर हा आणखीन घसरताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. काही नेते हे अतिशय जबाबदार आहेत, विशेषतः श्री अजित पवार हे सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं बोलत आहेत, श्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने बोलत आहेत
आणि मगाशी मी एकनाथ शिंदे यांचंही भाषण ऐकलं. तर ही जी सिझन्ड पॉलिटिशियन्स मंडळी आहेत त्यांच्याकडनंच काही प्रयत्न झाले तर मग हा जो निम्न स्तर आहे तो आणखी घसरणं हे कमी होईल. पण दिसतं असं आहे की या सरकारच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल जशी अपेक्षा होती की श्री अजित पवार हे विरोधी पक्षनेते बनल्यामुळं फार काही सरकारच्या विरोधामध्ये कोणी काही करणार तसं काही होताना दिसत नाही. ते अधिक वाढत जाईल, कारण मी म्हटलं तसं निवडणुकाही आहेत आणि त्यासोबतच या सरकारची हे सरकार लोकोपयोगी काम करते अशी प्रतिमा तयार होऊ देणं हे विरोधी पक्षाला काही परवडणार नाही. आणि त्यामुळे आपण बघतोय की आक्रमक राजकारण हे अधिक होत आहे. सो थांबूया आपण इथे. आज जी काही विधिमंडळाच्या पायऱ्यावरती हमरातुमरी झाली त्याचा मी संदर्भ जोडलाय तो या सरकारच्या स्थिर होण्याबद्दल. तो जोडणं आवश्यक होतं, कारण अशा पद्धतीच्या गोष्टी पुढे घडतील अशी भीती आहेच. आपण काय प्रयत्न करतोय तर दिवसभरामध्ये एक महत्त्वाची जी घडामोड घडते त्याचं आपण विश्लेषण आपल्या आकलनाला जसं दिसतं आणि खास करून ग्राउंडवरून जमिनीवरून आपल्याला जे समजतं ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्हाला आवडतं आहे असं दिसतंय. काही चांगल्या सूचना असतील तर ते जरूर करा. हा कार्यक्रम ऑब्जेक्टिव्हली पाहणं आहे, कारण पत्रकारिता ही ऑब्जेक्टिव्हलीच असली पाहिजे, तिने तटस्थपणे नव्हे. पण जे घडतं आहे ते नीट मांडून प्रसंगी तुमच्या एडिटोरियल याच्यामध्ये तुम्ही एखादा स्टँड घेतला तर दॅट कुड आय अंडरस्टँड की ते आपण समजू शकतो. पण हा कार्यक्रम हा ऑब्जेक्टिव्हली महाराष्ट्रात आज एक दिवसभर जी घडामोड घडली त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आहे. तो तुम्हाला आवडतोच आहे तर तुम्ही माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, ते सगळे फॉलो करायला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.